पक्षकार व वकील यांच्यात अवघ्या 20,000 रुपयांच्या फीवरून वाद निर्माण होऊन पक्षकाराने वकील पती पत्नीचा खून करून मृतदेह उंबरे येथील एका विहिरीत टाकून दिले. राहुरी तालुक्यात 25 जानेवारी 2024 रोजी घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने तालुक्यासह नगर जिल्हा हादरून गेला. ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव वय 52 वर्षे तसेच ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव वय 42 वर्षे हे वकील दाम्पत्य राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे राहत असून ते दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. ॲडव्होकेट राजाराम आढाव हे 25 जानेवारी 2024 रोजी दुपारपर्यंत राहुरी येथील न्यायालयात त्यांचे कामकाज करत होते. त्यानंतर दुपारी 2 वाजेदरम्यान ते अहमदनगर येथे गेले. त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांना बोलावून घेतले, अशी माहिती मिळाली आहे. तेव्हापासून आढाव हे दोघे पती पत्नी बेपत्ता आहेत. 26 जानेवारी 2024 रोजी पहाटे 2 वाजे ॲडव्होकेट राजाराम आढाव यांची क्रिस्टा कंपनीची 4चाकी गाडी क्रमांक MS17E2390 ही गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस मिळून आली. पहाटे पोलीस पथक गाडी जवळ पोहोचले तेव्हा त्यावेळी ॲडव्होकेट आढाव यांच्या गाडी जवळ दुसरी एक डस्ट गाडी उभा होती. मात्र पोलीस गाडी आल्याचे पाहताच सदर डस्ट गाडी त्या ठिकाणाहून सुसाट वेगात निघून गेली. पोलीस निरीक्षक संजय ठेलगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ॲडव्होकेट आढाव यांची 4चाकी गाडी ताब्यात घेतली. त्या गाडीची तपासणी केली असता गाडीत एक हातमोजा, दोर व एक बूट आढळून आला. तपासादरम्यान पोलीस पथकाला आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यान आढाव यांची दुचाकी क्रमांक MS17AW3207 ही गाडी राहुरी येथील न्यायालयाच्या मागील परिसरात बेवारस मिळून आली. तसेच आढाव यांचे ATM कार्ड राहुरी येथील ICICI बँकेसमोर बेवारस मिळून आले. घटनेनंतर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक व राहुरी पोलीस पथक आढाव दाम्पत्यांचा शोध घेत होते. या दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, हवालदार मनोज गोसावी, गणेश भिंगारदिवे, रणजित जाधव, सचिन आडबल, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, सागर ससाने, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघहर्ष कोल्हे, चंद्रकांत कुसळकर, संभाजी कोतकर आदी पोलीस पथकाने सदर डस्ट गाडीचा शोध घेऊन उंबरे येथील किरण नामक व आणखी एक अशा 2 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी घटनेची माहिती दिली.